सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 7417 छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, मंत्री महोदयांना काय उत्तरात सुधारणा करायची का? मागाशी ज्या पद्धतीनं भाई जगताप यांनी या ठिकाणी सांगितलं की अधिकारी चुकीची उत्तर देतात आणि सभापती महोदय तुम्ही पाठीशी, तुमच्यासारखा तर मंत्री पाठीशी घालणार नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आज आपण उत्तर काय दिलंय? डिसेंबर 2026 अखेर योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून शहरास नियमित पाणी पुरवठा करण्याचे महानगरपालिकेने ठरवले आहे. डिसेंबर होऊन गेला ना, तर मार्च चालू आहे. अजूनही छत्रपती संभाजीनगरला नियमित पाणी येत नाही, रोज पाणी येत नाही. म्हणजे मराठीमध्ये म्हण आहे, ती सर्वश्रुत आहे की धरण उशाला आणि कोरड घाशाला. सभापती महोदय, पैठण येथे हे जे जायकवाडी प्रकल्प आहे तिथून ही पाणी पुरवठा छत्रपती संभाजीनगरला होतोय. तत्कालीन केंद्र सरकार जेव्हा मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते त्यावेळेस शरदचंद्रजी पवार साहेब एका कार्यक्रमासाठी संभाजीनगरला आले होते आणि आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना निवेदन दिले की छत्रपती संभाजीनगरला हे नवीन पाणी पुरवठा योजना केली पाहिजे, काळाची गरज ओळखून. कारण आता औद्योगिक दृष्ट्या सुद्धा मंत्री महोदय कालच आपण जाऊन आलाय संभाजीनगरला आणि नेहमी येत आहे, आम्ही तुमचं स्वागत करतोय. मोठ्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई नंतर जर झपाट्यानं औद्योगिक ग्रोथ आणि शिक्षणामध्ये जर कुठलं शहर झपाट्यानं वाढत असेल तर ते छत्रपती संभाजीनगर आहे. आपण 25 औद्योगिक वसाहत केली तिथं सेंद्रियाची, त्यामुळे आता आपण त्या ठिकाणी हे पाणी नियमित मिळावं म्हणून सभापती महोदय वारंवार आम्ही पाठपुरावा करतोय. पालकमंत्री तिथले आहेत, त्यानंतर दुसरे व्हीजीएनटी मंत्री सुद्धा तिथले आहेत, खासदार आमदार मंत्री महोदय. प्रश्नावर येतोय कारण याची दाहकता एवढी आहे की वारंवार सभापती महोदय 400 कोटी रुपये केंद्रानं मंजुरी योजना केली. आता ही योजना किती वरती गेली मंत्री महोदय? 1000 कोटीच्या वर योजना गेली. एवढे मोठे आपण सरकारनं पैसे देऊन सुद्धा सभापती महोदय आजही छत्रपती संभाजीनगरला, सभापती महोदय PIL झाली, मान्य उच्च न्यायालयानं सांगितलं, उच्च न्यायालयानं समिती केली की दर 15 दिवसांनी याचा आढावा घेतला पाहिजे. सभापती महोदय न्यायालयानं सांगून सुद्धा आजपर्यंत सुद्धा सभापती महोदय योजना पूर्ण होऊ शकली नाही आणि छत्रपती संभाजीनगर वासियांना पाणी त्या ठिकाणी दररोज मिळत नाही. सभापती महोदय आपल्याला पण माहिती आहे, आपण शेजारी राहता, म्हणजे संभाजीनगर पैठण अंतर किती आहे? 50 किलोमीटर. इथून हे पाणी येत आहे सभापती महोदय, पण ही योजना अद्यापही कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा पूर्ण होत नाही. हे दुःख आमच्या छत्रपती संभाजीनगर जनतेचा आहे सभापती महोदय. मी स्वतः त्या शहरामध्ये राहतोय, त्याच्यामुळे सभापती महोदय मंत्री महोदयांनी एकतर हे जे चुकीचं उत्तर अधिकाऱ्यांनी इथं छापायला लावलंय त्याच्यावर काय कारवाई करणार आपण, आणि ही योजना कधी पूर्ण होऊन छत्रपती संभाजीनगर वासियांना दररोज पाणी आपण कधी देणार हे ठामपणाने मंत्री महोदय या ठिकाणी सांगतील काय? उत्तरात बऱ्यापैकी सांगितले तुमच्या प्रश्न. नाही सभापती महोदय, मी पुन्हा एकदा हा प्रश्न वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये 2025 चा जो उल्लेख केलेला आहे तो प्रश्नामध्ये काय म्हटलेला आहे की डिसेंबर 2025 ला ही बाब निदर्शनास आलेली आहे आणि उत्तरामध्ये उत्तर आहे शेवटचा पॅरेग्राफ. हा शेवटचा पॅरेग्राफ वाचा म्हणजे सगळंच होऊन जाईल. हा 2026 ला पूर्ण होईल ना? हो. हा तो आणि ह्या तारखेचा काही संबंध नाही. मला सांगण्याचा हेतू असा आहे, अरे काळेसाहेब कसं आहे, काय होतं की 2025 ची तारीख ही वेगळ्या प्रश्नासाठी आहे आणि 2026 ची तारीख ही वेगळ्या प्रश्नासाठी आहे. आणि अजूनही महत्वाची गोष्ट सांगतो की आता फक्त वेळ पण कमी राहिलेला आहे. डिसेंबर 2026 पर्यंत ही नळपाणी योजना पूर्ण होईल. केंद्र शासनाचा हिस्सा याच्यामध्ये 681.43 कोटी आहे, राज्य शासनाचा हिस्सा 1226.97 कोटी आहे आणि आतापर्यंत 1908.40 कोटी हे वितरित करण्यात आलेले आहेत. याला उशीर का झाला तर पर्यावरण विभागाच्या परवानग्या असतील, बिडकीन डोकरीन मधल्या स्थानिक अडचणी असतील किंवा जलकुंभाच्या काही जागा मिळण्यासाठी जे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या त्याच्यामुळे हा प्रकल्प इतके वर्ष चाललेला आहे. परंतु डिसेंबर 26 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. पण सद्य परिस्थिती जे 10 ते 12 दिवसानं पाणी मिळायचं ते आता 5 ते 6 दिवसानं पाणी मिळण्यावर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6 7000